रायगडच्या रोहा नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात आमदार महेंद्र दळवी यांनी केलेल्या टीकेला खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। निवडणूक प्रचारादरम्यान रोहामध्ये येऊन आमदार महेंद्र दळवी यांनी खालच्या भाषेत टीका करत सुनील तटकरे यांच्यामुळे रोहाचं नाव सांगायलाही लाज वाटते असं वक्तव्य केलं होतं। की आपण टीव्हीचं कुठलंही चॅनल लावा, तेच चेहरे समोर येतात की ह्याने एवढ्या कोटी भ्रष्टाचार केला, त्याने एवढा पैसा, सिंचन घोटाळ्यापासून आतापर्यंत घोटाळे लाजही वाटत नाही अशी परिस्थिती आहे। खरं तर रोह्याचं नाव बदनाम करणारी व्यक्ती आहे। उभ्या महाराष्ट्रात कधी कोणी विचारलं तर रोह्याचं सांगू नका असं मला वाटतं। या वक्तव्यावर आता रोहा नगर परिषदेच्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीदरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी पलटवार केलाय। तटकरे म्हणाले, याच गावात येऊन माझ्यावर प्रचंड शब्दात टीका करण्यात आली, पण आज तुम्ही माझ्यावर फुलं टाकत आहात। तसाच फुलांचा वर्षाव तुम्ही मतदानाच्या रूपानं माझ्यावर केला। तसेच संसदेत बोलताना वंदे मातरम या राष्ट्रगीताबाबत भावना व्यक्त करताना आपण रायगड जिल्ह्यातील रोहाचा असल्याचा अभिमानाने उल्लेख केल्याचं सांगत मी रोहाचा आहे हे संसदेत अभिमानानं सांगितले असा खोचक टोला खासदार सुनील तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवी यांना लगावला पाहायला मिळालं। प्रचंड शब्दामध्ये टीका केली गेली। याच गावामध्ये येऊन माझ्यावरती टीका झाली। मला असं वाटतं जशी आज फुलं तुम्ही टाकली तसाच फुलांचा वर्षाव मतदान रूपी तुम्ही सर्वांनी केला। लोकपणाचं उत्तर आहे। वारसा तो विचार रोहेकरांनी आपल्याला बिंबवला, शिकवला, लहानाचं मोठं केलं, अंगा खांद्यावरती खेळले आणि त्या माध्यमातून आपण एक वेगळं स्थान राज्याच्या, जिल्ह्याच्या, देशाच्या राजकारणामध्ये आपण त्या निमित्ताने निर्माण करू शकतो। म्हणून यावेळेला देशामध्ये बोलत असताना संसदेमध्ये राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरम या आपल्या राष्ट्रीय गीताच्या बद्दल माझ्या भावना व्यक्त करत असताना मी रोहाचा, रायगडचा आहे याचा खास करून अभिमान संसदेमध्ये